मागच्या महिनाभरापासून देशात सर्वात जास्त कोणाची चर्चा असेल तर ती आहे आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांची। मागच्या महिनाभरापासून राघव चड्ढा यांनी संसदेत जे रान उठवले, ज्यामुळे ते संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेत आणि चर्चेत आलेत। डिलिव्हरी बॉयचे प्रश्न असोत, विमानतळावर चहा, कॉफी आणि पाण्याच्या किमतीद्वारे होणारे लूट असोत, तसेच टेलिकॉम कंपन्या देत असलेला 30 दिवसांऐवजी 28 दिवसांचे मोबाईल रिचार्ज असो किंवा मिडल क्लासवर असलेला जादाचा टॅक्स, हे सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत आजवर कोणी उचलले असतील तर ते राघव चड्ढाच आहेत। फक्त 37व्या वर्षी राघव चड्ढा आज देशात सर्वात जास्त चर्चेत आहेत। मागच्या 2 दिवसात खासदार राघव चड्ढा हे वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेत। राघव चड्ढा ज्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत त्या अरविंद केजरीवाल यांच्या आपनं त्यांना उपनेतेपदावरून हटवलं आहे। एवढंच नाही तर त्यांना संसदेत भाषण करण्यासाठी वेळ दिला जाऊ नये अशा प्रकारचं पत्रच त्यांच्या पक्षानं सभागृहाला दिलं आहे। एवढंच नाही तर आज त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची दिल्लीच्या दारू घोटाळ्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली। यावर संपूर्ण देशात चर्चा झाली। आम आदमी पक्षाच्या प्रत्येक नेत्यानं आणि कार्यकर्त्यानं यावर प्रतिक्रिया दिली आणि जल्लोषही केला, पण एकटे राघव चड्ढा यांनीच यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही। एवढंच नाही तर त्यांचे भाजपशी आणि त्यांच्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचं सुद्धा बोललं जातं। नक्की कशामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, राघव चड्ढा यांचा राजकीय प्रवास नेमका कसा आहे आणि आता आम आदमी पक्षानं कारवाई केल्यानंतर ते पुढं काय निर्णय घेऊ शकतात, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। आम आदमी पार्टीनं राज्यसभा उपनेते पदावरून राघव चड्ढा यांची केलेली हकालपट्टी आणि त्यानंतर पक्षात उडालेला कलह सध्या देशाच्या राजकारणात चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरला आहे। ज्या नेत्याला कालपर्यंत आम आदमी पार्टीचा तरुण, आक्रमक आणि पोस्टर बॉय मानलं जात होतं, त्याच राघव चड्ढा यांना अचानक पदावरून हटवून त्यांच्या जागी अशोक कुमार मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पण हा बदल वाटतो तितका साधा आणि प्रशासकीय नाही, तर त्यामागं पक्षांतर्गत धुसफूस, वैयक्तिक PR आणि नेतृत्वावरची नाराजी अशी अनेक मोठी कारणं दडलेली आहेत। राघव चड्ढा आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील दुरावा वाढण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे दिल्लीचं मद्य धोरण प्रकरण। जेव्हा अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली, तेव्हा संपूर्ण पक्षानं रस्त्यावर उतरून जल्लोष केला। प्रत्येक लहान मोठ्या नेत्यानं सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष भेटीपर्यंत आनंद व्यक्त केला। पण राघव चड्ढा यांनी या महत्त्वपूर्ण कायदेशीर विजयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही। ही बाब पक्ष नेतृत्वाला आणि विशेषतः अरविंद केजरीवाल यांना प्रचंड खटकले आहे। जेव्हा पक्ष अस्तित्वाची लढाई लढत होता आणि मुख्यमंत्री तुरुंगात होते, तेव्हा राघव चड्ढा हे डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचं कारण देऊन लंडनमध्ये होते। त्यांच्या याच अनुपस्थितीवर आता पक्षातून उघडपणे टीका होऊ लागली आहे। माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी तर थेट चड्ढांवर निशाणा साधला आहे। जो डर गया समझो मर गया असं म्हणत सौरभ भारद्वाज यांनी चड्ढांनी संकटाच्या काळात पक्षाची साथ सोडल्याचा आणि देशाबाहेर पळ काढल्याचा आरोप केला आहे। भारद्वाज यांनी चड्ढांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देताना एक धक्कादायक विधान केलं। ते म्हणाले, तुमच्या या भूमिकेमुळेच कदाचित भारतीय जनता पक्ष तुम्हाला सोशल मीडियावरती पाठिंबा देत आहे। तुम्ही कुठून सुरुवात केली होती आणि आज कुठे येऊन पोहोचला आहात याचा जरा विचार करा। देशाला आज निडर आणि धाडसी नेतृत्वाची गरज आहे, जे भाजपच्या डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारू शकेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे। राघव चड्ढा यांच्यावर दुसरा सर्वात मोठा आरोप आहे तो म्हणजे अवाजवी PR म्हणजेच पब्लिक रिलेशन्स आणि स्वतःचं ब्रँडिंग करण्यावर। संसदेत त्यांनी मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडले, मग तो झोमॅटो स्विगीच्या डिलिव्हरी चार्जेसचा मुद्दा असो किंवा 28 दिवसांच्या मोबाईल रिचार्जचा स्कॅम असो। या मुद्द्यांमुळे सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली। पण पक्षाचा असा दावा आहे की हे प्रश्न मांडून चड्ढा फक्त स्वतःची इमेज तयार करत आहेत। पक्षाच्या मूळ अजेंड्यापेक्षा आणि भाजपच्या थेट विरोधात लढण्यापेक्षा चड्ढा यांनी शॉर्ट मुद्दे उचलून धरले, ज्यामुळं त्यांना भाजपचा छुपा पाठिंबा मिळत असल्याची शंकाही आपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे। गुजरातमध्ये पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले,
पंजाबमध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले, पण चड्डा यांनी तिथे लक्ष देण्याऐवजी केवळ स्वतःच्या भाषणांचे व्हिडिओ व्हायरल करण्यावरती भर दिला, असं पक्षाचं म्हणणं आहे. राघव चड्डा यांचा राजकीय प्रवास पाहिला तर तो अत्यंत वेगवान राहिला आहे. व्यवसायानं चार्टर्ड अकाउंट असलेल्या राघव यांनी 2012मध्ये इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनापासून केजरीवाल यांच्यासोबत काम करणं सुरू केलं. दिल्ली सरकारचा बजेट ड्राफ्ट तयार करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. 2019ची लोकसभा निवडणूक ते हरले असले तरी 2020मध्ये ते आमदार झाले आणि 2022मध्ये वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी पंजाबमधून राज्यसभेवर गेले. इतक्या कमी वेळात मिळालेल्या या यशानंतर आता मात्र त्यांना पक्षानं घरचा आहेर दिला आहे. उपनेतेपदावरून हटवल्यानंतर चड्डा यांनी इव्हिल आय इमोजी वापरून एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यातून त्यांनी पक्षाच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे नवे उपनेते अशोक कुमार मित्तल यांनी हा बदल एक सामान्य प्रक्रिया असल्याचं म्हटलं असलं तरी संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्या आक्रमक भूमिकेवरून हे आता स्पष्ट होतंय की राघव चड्डा सध्या पक्षात एकाकी पडले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास नकार देणं आणि विरोधकांच्या सभात्यागात सामील न होणं या राघव चड्डांच्या कृतीमुळं त्यांच्या भाजपसोबतच्या वाढत्या जवळीकीची चर्चांना उधाण आलं आहे. आम आदमी पार्टीनं आता थेट राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून चड्डांना भाषणासाठी वेळ देऊ नये अशी विनंती केल्याचं समजतंय. हा त्यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का आहे. आता प्रश्न हा उरतो की राघव चड्डा यापुढं काय करतील. अरविंद केजरीवाल यांच्या विश्वासातील नेत्यांच्या यादीतून त्यांचं नाव कट झालं आहे आणि पक्षातील इतर नेते त्यांच्यावर भगोडा किंवा PR प्रेमी म्हणून शिक्का मारत आहेत. ज्या पंजाबनं त्यांना राज्यसभेत पाठवलं त्या पंजाबच्या प्रश्नांवरूनही त्यांच्यावरती आता टीका होत आहे. अशा परिस्थितीत राघव चड्डा पक्षात राहून संघर्ष करतात की भाजप किंवा इतर पर्यायांचा विचार करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एका बाजूला सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा हिरो आणि दुसऱ्या बाजूला पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप असलेला नेता, अशा दुहेरी कात्रीत सध्या राघव चड्डा अडकलेले आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात कठीण काळ असून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीमधील हे अंतर्गत युद्ध कोणतं वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राघव चड्डा पुढची भूमिका काय घेतील? ते भाजपमध्ये जातील की अजून काही भूमिका घेतील? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. नशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.